पांडुरंगा करू प्रथम नंतर शरण संतांच्या त्यांच्या कृपादान बोलतो त्याच्या असं करू भावी मस्तकही पायावर यावर संतांच्या प्रतिवर्षी पंडपदाद्वारे भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जरणी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमेशयन्तम वटसपत्रसपटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भजव्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैवनन्दनन्दनं पिच्चकुच्चमस्तकं सुनादवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपन्दे वचन ऐका कमळापती माझ्या रंगाची विनंती करतो तो कधी गाडी आपण असावी जोडी घ्यावी माझ्या बागसारखा मागितलं तू गोविंद राखावा कर जोडी तो कधी गाडी आपण असावी जोडी सेवेला की सेवेक झाला तुमच्या लागू चरण हो स्वामी तू काय देवा यावर न करावा वीर काय बल्ल्याचा पत्राला प्रकल्प तुझा चैतन्याचा जेवढा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शनारिता सर्वपदी सुखरूपद ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परत आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर धस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाते असत ठेविला मस्तकी तुमच्या चंदनाच्या हातपायी ही चंदन परिसा नाही न कवनी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर वगी गोड प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंडिताच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करण्यास सदैव कुंडला गेले वर्ग संप्रदायाकडे झाले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्य त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेवमानी संतमानी जगमानी जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा सज्जनाची व्याख्या सांगणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे ठाल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याने अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे तसं आपल्या पुण्य पावन श्रीक्षेत्र वळग या ठिकाणी आई जगदंबेच्या आई भगवतीच्या दरबारामध्ये गेल्या 5 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह तथा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा दुर्गा माता संस्थान वळग आई जगदंबेच्या दरबारामध्ये आई भगवतीच्या दरबारामध्ये ज्या महात्म्याने आपल्या गावाचं नाव सबंध महाराष्ट्रभर त्या ठिकाणी पोचवलं ते परमादरणीय परमस्नेही कमी वयामध्ये त्यांनी भगवतीची कृपा संपादित केली असे असणारे आमचे परमस्नेही परमादरणीय रणजित महाराज वळगकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने अथक परिश्रमाने यांच्या तळमळीने गेल्या 5 वर्षापासून हा सोहळा संपन्न होत आहे 3ऱ्या वर्षी मी आलो होतो गेल्या वर्षी जमलं नाही यावर्षी पुन्हा महाराजांचा आग्रह होता महाराज आपण या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते श्री हरिभक्तीपरायण गजानन व्यंकटराव पाटील नागराळ आणि श्री गंगाधर नारायणराव बिरादार नागराळ या 2 दातृत्वान दात्यांनी याच्या कीर्तनाचं सौजन्य या ठिकाणी स्वीकारलेलं आहे या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्राचे गुणीजन रणजित महाराज तुम्ही या चौघांना वळगमध्ये घेऊन आले म्हणजे तुम्ही अख्खा महाराष्ट्र वळगमध्ये आणलेला आहे हे महाराष्ट्राचं वैभव आहे ताल महर्षी मृदंगाचार्य विठ्ठलजी महाराज ताल सम्राट ताल महर्षी परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज भजन सम्राट संगीत अलंकार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला फक्त 2च हजारे माहिती आहे एक अण्णा हजारे आणि दुसरे आमचे संजय महाराज हजारे हजारे हा ब्रँड आहे आमचे संजय महाराज या कार्यक्रमाला उपस्थित आहे महाराष्ट्राचं युवा हृदयस्थ असणार ज्यांना संगीताची आवड आहे ते तर प्रेम करतातच पण ज्यांना संगीताची आवड नाही अशा लोकांना सुद्धा ज्यांनी आवड निर्माण केली खास करून तरुणांना आपल्याकडे आकर्षित केले असे असणारे कैलास पर्वताच्या शिखरासारखं उत्तुंग असणारं व्यक्तिमत्व श्री हरिभक्तीपरायण कैलास महाराज पवार टाळकरी विनेकरी चोपदार परंपरेचे सगळे या ठिकाणी अनुयायी साऊंड सिस्टीम फार गोडे दादा अप्रतिम आहे तुम्हालाही धन्यवाद माझ्यासोबत कीर्तनकारांचं जंक्शन स्टेशन नायगाव आहे महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार आला तरी तो या भागात येताना पहिल्यांदा त्याचा एक टप्पा आहे
जसा दौंडला कोणती गाडी आली की थांबते, भुसावळला कोणती गाडी आली की थांबते, तसं एक केंद्रबिंदू आणि केंद्रस्थान आमच्या कीर्तनकारांवरती, वारकऱ्यांवरती नितांत प्रेम करणारे आमचे परमस्नेही आमचे बंधू मनोज भाऊ सावकार नायगावकर भाऊंची उपस्थिती या कार्यक्रमाला आहेत. संबंध महाराष्ट्रात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यांची एक ओळख आहे, आमचे परमादरणीय आणि वारकरी विचारानं प्रेरित असणारे श्रेष्ठ व्यक्तिपरायण पत्रकार नरेंद्र येरावर साहेब उमरी, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे पीए खदगावकर साहेब यांचे भाऊजी आज कीर्तनामध्ये आमच्यासोबत देगलूरतून आलेले आहेत. मनोज भाऊंनी आग्रह केला की आमच्यासोबत चला आणि तेही एका कुठल्याही आडेवेळी न घेता या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. एवढ्या संख्येनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही येऊन बसलात, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. मी येताना चालत आलो तेव्हा चिखल आहे कृष्णा महाराज, हे माझ्या माता मावल्या ही मंडळी चिखलात बसलेली हो. एक ध्यानात ठेवा, यावर्षी चिखलात बसा, पुढच्या वर्षी माय जगदंबा तुमच्यावरती नक्कीच कृपा करीन, याच्यात तीळ मात्र संशय. देवाचं एक ब्रीद आहे, जो मेरे नाम पर उसे मैं काम पर, जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी ही त्याशी. या न्यायाने भगवंत त्या ठिकाणी आपल्यावरती कृपा करेल. स्वयंपाकी कर्नाटकातून आहे, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, काय सांगळ घातले रणजित महाराज. वळक ग्रामस्थांनो, पंचक्रोशीतील गावातल्या सगळ्या असणाऱ्या भावी भक्तांना माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या गावच्या या लेकरानं या 5 वर्षामध्ये आपल्या गावाचं नंदनवन बनवून टाकलं. आई जगदंबा या ठिकाणी अवतीर्ण झाली की आपल्या गावाचा उद्धार झाला, आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांचा उद्धार झाला. फॅन बंद करून टाका, त्याचा आवाज येतोय. आमच्याकडे एक म्हण आहे, याला म्हणतात तुले ना मलेन घालकुत्री आले. विठाल विठाल ती हवा मला लागतच नाही, त्याचा आवाज येत होता त्याच्यामुळे. तसं काही नाही, मी इतकाही वाईट माणूस नाहीये. इतक्या कमी वयात महाराजांचं वय माझ्यापेक्षा 12 वर्षांनी, त्यांनी मला जेवताना वय सांगितलं, म्हटलं तुम्ही माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहेत महाराज. ही जी मंडळी आहेत ना, ही सप्ताहामध्ये त्यांनी 1 दिवस हजेरी लावावी म्हणून महाराष्ट्रातून वेटिंग आहे यांना. एकच दिवस या महाराज, कैलास महाराज, संजय महाराज, कृष्णा महाराज, विठ्ठल महाराज, एकच दिवस हजेरी लावा ही मंडळी, तरी त्यांचं शक्य होत नाही. रणजित महाराजांमुळे तुम्हाला ही ब्रह्मानंदाची मेजवानी 8-8 दिवस तुम्हाला ऐकायला मिळते, हे तुमचं परमभाग्य सौभाग्य आहे हो. एकच वाक्य सांगेल, मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे जास त्यास नसे ठावा. हिंदी सुभाषितकार सांगतात, जो चीज अपने पास होती तब आदमी को उसका एहसास नहीं होता. आपल्या जवळचं आहे ते माणसाला त्याची किंमत राहत नाही. एवढं मोठं कार्य यांनी इतक्या कमी वयामध्ये केलं. मी ताई जगदंबेला प्रार्थना करेन, माय माझं काही आयुष्य कमी करून या महात्म्याला दे, जेणेकरून एवढा मोठा सोहळा या परिसराला या ठिकाणी ऐकायला मिळतोय. भाग्यवान आहात तुम्ही, आणि तेही भाग्यवान आहे ज्यांनी या सोहळ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डायरेक्ट इनडायरेक्ट मदत केलेली आहे. तुम्ही सगळे भाग्यवान आहे. आई जगदंबेची सदैव कृपा तुमच्यावरती राहो. आई श्री माय भगवतीकडे प्रार्थना करतो आणि तिच्या जवळ एकदा प्रार्थना करतो. जगदंबे 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 भगवते, जगदंबे 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 भगवते, जगदंबे 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 भगवती, जगदंबे 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 भगवती. तुझ मांडीला गोंधळ, तुझ मांडीला गोंधळ, तुझ मांडीला गोंधळ, मांडीला गोंधळ,
आई भगवतीचा हा दरबार सजलेला आहे. याचा गेन मोकळा करा, विको थोडा कमी करा, समोरचे मोकळे करा माझे माईक. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया सज्जनाची व्याख्या सांगताय. सज्जन कुणाला म्हणतात? सज्जन ही एक सिद्धांत पटवण्याकरता तुकोबरायांनी 4 दृष्टांत दिले. त्याच्यात 2 अलौकिक आहे, 2 लौकिक आहे, 2 दुर्मिळ आहे, 2 सहज उपलब्ध होणार आहे, 2 संसारामध्ये त्या ठिकाणी काम येणार आहे, 2 परमार्थामध्ये त्या ठिकाणी लागणार आहे. असे अलौकिक दृष्टांत जगद्गुरु तुकोबरायांनी 4 दिलेले आहेत. सज्जनाची व्याख्या काय? सज्जन म्हणतात कुणाला? सज्जन कसा असतो? सज्जन तुमच्या माझ्या सारखाच असतो. दुधाच्या पोटी निघेल ताक लोणी. दुधाच्या पोटी ताक लोणी आहे, पण दोघांना सारख्या मुलांना विकता नाही. दोघांची किंमत सारखी नाही. समुद्र नदी नव्हे पैगा, आशान म्हणून लिंगा, आशान म्हणून संत नवती जगा माणसाच्या दारी गे, संत नवती जगा माणसाच्या दारी गे, संत नवती जगा माणसाच्या दारी गे, संत नवती जगा माणसाच्या दारी गे. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्र नदी पैगा, आशा म्हणून लिंगा, आशा म्हणून लिंगा, समुद्र नदी लगा माणसाच्या दारी गे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारिके. पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी. सुई लोखंडाची आहे, कैची लोखंडाची. दोघांचं कार्य वेगळं आहे. सुई जोडायचं काम करते, कैची कापायचं काम करते. सुई म्हणजे संत आहे, कैची म्हणजे जग आहे. काही लोकांना चांगलं सहन होत नाही. आमच्या गावात एक माणूस आहे, त्याचं नाव आहे पचक्या. कधीच चांगलं बोलत नाही कैलास बाबा, तो कधीच नाही. त्याच्या तोंडून कधीच चांगलं निघलंच नाही. आमच्या गावात एकानं बंगला बांधला, सगळ्यांना त्या ठिकाणी वास्तुशांतीची पंगत दिली, सगळ्यांना जेवायला बोलवलं. पण त्याला वाटलं एवढं चांगलं काम येईल, याला काही बोलवायचं नाही. त्याला आमंत्रणच दिलं नाही, त्याला बोलवलंच नाही. शुभ कार्यात विघ्न नको म्हणून त्याला नकोच. आम्ही जेव्हा जेवायला पंक्तीत बसलो तेव्हा पहिल्या पंक्तीत तोच बसला होता. त्याला म्हटलं तुला तर आमंत्रण नव्हतं. तो म्हणला मला आमंत्रण नव्हतं, कदाचित घरमालकाला विसर पडला असेल, पण मला तर ठाऊक होता आज पंगत आहे. जेवण झालं ते आम्हाला बंगला पाहायला घेऊन गेले. प्रशस्त बंगला होता, सुंदर रंगरंगोटी होती, झुंबर होते, लाइटिंग होती, गालीचा होता, सोफा सेट, दीड इटाणाचा एसी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. आम्ही सगळे कौतुक करायलो, काय सुंदर बंगला बांधला, काय सुंदर वास्तू बांधली, काय प्रसन्न वाटतंय. आणि तो म्हणे सगळं चांगलं आहे, पण भूकंप झाला तर. चांगलं कधी तोंडून निघतच नाही. आमच्या गावात पाटलानं बैल आणले, पंढरपुरी जोडी खिल्लारी, पांढरे शुभ्र बिटीच्या कापसासारखे पांढरा शुभ्र कलर त्यांचा होता, क्रिस्टल व्हाईट. इतके चांगले बैल आणले, अख्खं गाव बैल पाहायला गेले की काय सुंदर बैल आहे, काय रंग आहे, काय शिंग आहे, काय उंची. हा तिथे आला पचक्या. हा म्हणले सगळं चांगलं आहे, पण साप चावला तर. गहू पेरायला आता आमच्याकडची मंडळी, त्याच्या शेजारी राहणारा एक ग्रहस्थ, त्याचं 40 एकर बागायती आहे. तो गहू पेरायला निघाला, पण त्याला वाटलं हा करंट आपल्या शेजारीच आहे. याचं पहाटे तोंड दिसायला नको म्हणून पहाटे 4 वाजता बैलगाडीमध्ये बसले, सगळं साहित्य टाकलं, तिफण टाकली, बायकोला बसवलं, सालदाराला बसवलं, खतं बीजबाई टाकली आणि अंधारात निघून जायचं. याचं तोंड पाहायचं नाही या उद्देशानं गल्ली सोडली, गाव सोडलं, गावाच्या बाहेर गेले. त्याला वाटलं सुटलो आता, हा काही दिसत नाही. जसं गाव सोडलं तसं तो रस्त्यावरती डबा घेऊन उभा होता. याने पाहिलं की याला टाळत होतं ना, हात रस्त्यात उभा आहे. तो याला विचारे कुठे चालला? तो म्हणे मी तुझ्या पाया पडतो, फक्त बोलू नको. तो म्हणे आधी मला सांग तू कुठे चालला? तो म्हणे मी तुझ्या पाया पडतो पण बोलू नको. तो म्हणले बोलणार नाही, पण खरं सांग. त्या शेतकऱ्यानं सांगितलं जर तू बोलला नाही मी तुला 2 क्विंटल गहू देईन. मी गहू पेरायला चाललो, फक्त काही बोलू नको, तुला 2 क्विंटल गहू देईन. तो म्हणले तू मला 2 क्विंटल गहू देशील, पण तुला पिकेल तेव्हा ना. अशा करंट्या लोकांच्या तोंडून चांगलं कधीच निघत नाही. ज्ञानोबा राय त्याला करंटा म्हणतात. एक लक्षात ठेवा,
ज्याने सत्कर्माचं व्रत हाती घेतलेलं आहे त्याने मागे पाहू नका, पुढे आहे जामीन तुका. लक्ष द्यायचं नाही, चांगल्या कामाला त्रास होतो. आपल्याकडे एक म्हण आहे, निंदकाचे घर आसावे नाही, असतेच शेजारी. चांगलं काम करा, सत्कर्म करा, परमार्थ करा, त्या गोष्टीला टीकेचा धनी व्हावंच लागतं. सज्जनांना तिकडे लक्ष देऊ नये हे जगद्गुरु तुकोबारायांना त्या ठिकाणी पटवून द्यायचं आहे. ज्या जगात आपण जन्माला आलो, या जगामध्ये 5 गोष्टींपासून आपला जन्म झाला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचमहाभूतांपासून आपला त्या ठिकाणी जन्म आहे. पंचमहाभूत, पंचतत्व आणि त्या ठिकाणी पंचतन्मात्रा, याच्यातून या देहाची उत्पत्ती झालेली आहे. मग या पंचतन्मात्रेपासून जन्माला आलेल्या या देहाची शुद्धी होण्याकरता 5 ग्रंथ त्या ठिकाणी शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. तसे ग्रंथ भरपूर आहे. संत एकांती बैसले, सकळ सिद्धांत शोधले. संतांनी सगळे सिद्धांत एकत्रित केले आणि त्यांनी विचार केला, दुर्लभ मानुष देह देहिनाम क्षणभंगुरा. एक तर आयुष्य कमी आहे, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. आयुष्य कमी आहे, मोजकं आहे, क्षणभंगूर आहे, घासगिडी सत्ता नाही आते. एवढे ग्रंथ धुंडळायचे, एवढे ग्रंथ पाठ करायचे, त्याचं आत्मचिंतन करायचं, मग मोक्ष गतीपर्यंत पोहोचायचं. इतका वेळ कुठे? म्हणून संत एकांती बैसले, सकळ सिद्धांत शोधले. त्यांनी सगळ्या धर्मग्रंथांचा सार बाजूला काढला. त्याला हिंदीत निचोड म्हणतात, मराठीत त्याला सार म्हणतात. या सगळ्या धर्मग्रंथांचा सार 5 ग्रंथ आहे. श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, श्री रामायण, श्री महाभारत आणि जगद्गुरु तुकोबारायांचा 5वा वेद पंचम गाथा. हे 5 ग्रंथ बाजूला काढलेत. वारकरी संप्रदायात 5 तत्व आहेत: भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि गुरुनिष्ठा. विठ्ठल भक्ती म्हटलं की नामदेवराय, ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय, वैराग्य म्हटलं की तुकोबराय, शांती म्हटलं की नाथ बाबा आणि गुरुनिष्ठा म्हटलं की निळोबराय. ज्ञानाचा डिपार्टमेंट ज्ञानोबरायांकडे. ज्ञानोबराय ज्ञानाचा सागर आहे. नामदेवराय भक्तीतले शिरोमणी आहे. नाथबाबा शांती ब्रह्म आहे. निळोबराय गुरुनिष्ठा या जीवनामध्ये मायबाप त्यांनी एकवटलेली आहे. तुकोबराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आहेत. हे 5 ग्रंथ आणि हे 5 तत्व वारकरी संप्रदायाचे. हे 5 तत्व पटवण्याकरता 5 ग्रंथ तुमच्या माझ्या जीवनात असले पाहिजे. त्यातला पहिला ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तयाणारा. गीता, तुम्ही कोणत्या देशात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या राज्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात, कोणत्या गल्लीत, कोणत्या गोत्रात तुम्ही जन्माला आले ते महत्त्वाचं नाही. जन्माला आल्यानंतर तुम्ही कसे वागतात हे फार महत्त्वाचं आहे. जन्म कसा घ्यावा हे गीता शिकवते. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये मुलींचे नाव सीता, गीता, तारा, मंदोदरी, द्रौपदी असे नावं ठेवले जात होते. आणि जुन्या काळातले नावं चांगले. लेकरांचे नाव होते सकाराम, तुकाराम, चैत्राम, सीताराम, असे जुन्या काळात नावं ठेवल्या जात होते. एका बाईनं पोऱ्याचं नाव ठेवलं सनलाईट. सन म्हणजे सूर्य, लाईट म्हणजे प्रकाश, सूर्यप्रकाश. पोरग इतकं काळं होतं, दिवसा बॅटरी लावून पाहा ना पुढे कुठे बसलोय. काही लोक नावाच्या विरुद्ध आहे. मायबाप, मराठीत एक म्हण आहे, नाव लक्ष्मीबाई हाती कथलाचा वाडा. काही लोक नावाच्या विरोधात आहे. नावासारखं माणसाचं जीवन पाहिजे, नावासारखं त्याचं प्रतिबिंब पाहिजे. म्हणून भगवद्गीता जन्म कसा घ्यावा हे शिकवते. कसं वागावं हे रामायण सांगते. रामायण इज अ सोशल सायन्स. रामायण समाजशास्त्र आहे. रामायणाने आम्हाला काय दिलं? रामायणाने आम्हाला आदर्श राम दिला. रामायणाने आम्हाला आदर्श बंधुप्रेम दिलं. होऊन गेले राम लक्ष्मण बंधुप्रेमाची देऊन शिकवण. आता भावा भावात फुट पडे गेले जग हे आज कोणीकडे. घराघरातून होत्या ग्रहणी बोलत नव्हत्या वेळ जाणून. आता निशिदिन होती झगडे गेले जग हे आज कोणीकडे. वर्षत होते नियमित मेघ नवते ऐसे नाना रोग. आता भूमीला पडती तडे गेले जग हे आज कोणीकडे. बंधुप्रेम रामायणामध्ये. वनवास प्रभू रामचंद्रांना मिळालेला होता, लक्ष्मणाला नाही. पण तरी लक्ष्मण म्हणतायत की दादा हे राज्य तुझं आहे, ही गादी तुझी आहे,
मी तुझ्या पाठीशी आहे, अख्खं मंत्रिमंडळ तुझ्या पाठीशी आहे. मी बघतो की तुझ्या राज्याभिषेकाला विरोध कोण करतो. भगवंताने सांगितलं, लक्ष्मणा, रघुकुल रीत सदा चली आहे, अशा न्यायानं जगणारा माझा बाप, जो माझा बाप शब्दाच्या जंजाळात अडकलेला आहे आणि तू त्या बापाच्या विरोधात त्या ठिकाणी उठाव करायचं ठरवतोय. बाप म्हातारा असेल, निर्धन असेल, जर्जर असेल, रोगी असेल, तरी बापाचा लेकावरती पूर्ण अधिकार असतो. त्याच्यामुळे मी ते करू शकत नाही. आणि भगवान परमात्मा निघाले, लक्ष्मण भगवंताच्या मागे निघाले. भगवंताने सांगितलं, लक्ष्मणा, बायकोचा निरोप घेऊन ये. लक्ष्मणाने सांगितलं, दादा, माता राम मत पिता रामचंद्र मत सखा राम, माझी माय, माझा बाप, माझा भाऊ, तू सर्वस्व आहे. अहो काय दिवाणगी लक्ष्मणाची. नवपरिणिता पत्नी आहे, घरात मुसमुसणारा लावण्य, मदनाचा पुतळा आहे, लावण्याची खान त्यांची पत्नी आहे. लक्ष्मण बायकोला भेटायला सुद्धा गेले नाही. लक्ष्मणाची बायको उर्मिला 14 वर्ष दरवाजात घास घेऊन उभी होती. घर कबाओगे, या गोष्टी फक्त ऐकायच्या. आपल्या घरात 14 मिनिट तरी बाई ताट घेऊन उभी राहीन का? खातो नाही. मग काळ बदलला माय. 10 वर्ष अगोदर अशी कधी बातमी ऐकली नाही की बायकोनं नवऱ्याला मारून टाकलं. नवऱ्यानं बायको मारली अशा बातम्या आल्या असतील, पण बायकोनं नवरा मारला असं कधीच आलं नाही. पण गेल्या 2 महिन्यामध्ये रोज आठवड्याला एक बातमी येते की बायकोनं नवरा मारून टाकला. एका बाईनं तर फिरायला तिकडे घेऊन गेलं आणि तिकडेच कार्यक्रम लावला त्याचा. एका बाईनं पाण्याच्या ड्रममध्ये नवरा मारून टाकला, त्याच्या सिमेंट कॉन्क्रीट टाकून तो ड्रम भजून टाकला, मारून टाकला त्याला. मी ती बातमी ऐकली, घरी आलो तो ड्रम भंगारमध्ये विकला. विठ्ठल बुवा, काळ बदलला. कोण कधी कसा बदलून जाईल सांगता येत नाही. आपण सगळे क्रिकेट पाहणारी मंडळी आहात. मला सांगा, 11 प्लेयर मध्ये बॅट्समनच्या जवळ सगळ्यात जवळचा प्लेयर कोणता? कीपर. आणि स्टंपिंग कोण करतो? जो सगळ्यात जवळ असतो तो स्टंपिंग करतो. आतापर्यंत ज्यांची स्टंपिंग झाली ते जवळच्यांनीच केली. म्हणून सगळ्यात अगोदर जवळच्यांपासूनच सावध राहायचं. विठ्ठल सीतामाई भगवंताच्या सोबत निघालेली आहे. शास्त्र म्हटलं की गीता, ममत्व म्हटलं की माता, आणि पातिव्रत्य म्हटलं की सीता. सीतेसारखं पातिव्रत्य जगात नाही. कोण होती सीता? विदेही जनकाची मुलगी, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची सून, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची धर्मपत्नी. नवऱ्याच्या जीवनात वनवासाला सीता पावलावरती पाऊल ठेवून खास खडके दगड गोट्या काटेकोपट्यांमधून चालत राहिले. माझ्या मातांना विचारतो, सीतामाईला जितका त्रास झाला त्याच्यातला 1% तरी तुम्हाला आहे का? तरी नवऱ्यानं 2 थापडा मारल्या, तुम्ही 498 लावून देते. आय एम ऑलवेज करेक्ट ही भावना रुजत चालली महाराज. मनाच्या विरुद्ध ऐकण्याची कॅपॅसिटी उरली नाहीये. तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. माणसं बदलले, माणसांची मानसिकता बदलली. एकाने मला विचारलं, महाराज आप लोग पत्थर की पूजा क्यों करते हो? मैंने कहा, भैया कनकन में भगवान, ये हमारे शास्त्रों ने हमें सिखाया है. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. आम्ही सगळ्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व मान्य करतो. विठ्ठल जडी स्थळी भरला, अग्न्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल जडीस्थळी भरला, रेता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. यहाँ वहाँ जहाँ तहाँ मत पूछो, कहा कहा कनकन में भगवान. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, उरला
नाना परी. तुमचं माझं खाणं पिणं उठणं बसणं चालणं बोलणं तुझी तोपर्यंत आहे जोपर्यंत त्या ठिकाणी परमात्मा तैसा हृदयामध्ये रामो आपल्यामध्ये जोपर्यंत भगवान परमात्मा नाही आहे तोपर्यंत आपण त्या ठिकाणी जिवंत आहे. चलनवलन सुरू आहे मायबाप. देव नटला नाना परी. हा पत्थर की पूजा क्यों करते हो महाराज? हा तो देश आहे दगडाला लात लागली तरी पाया पडतो, केर सुनेला लात लागली तरी पाया पडतो, जनावराला लात लागली तरी पाया पडतो. इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. इस धरती पे मैंने जन्म लिया ये सोच के मैं इतराता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. फिर भी महाराज आप लोग पत्थर की पूजा क्यों करते बताइए. तो मैंने कहा भैया किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता, तीर्थ यात्रा करने से भगवान नहीं मिलता. पत्थर को लोग इसलिए पूछते हैं कि भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता. भरोसा ठेवायचा कुणावरती, कुणावरती विश्वास ठेवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मायबाप. म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मणाती माई भगवती जानकी रामायणाने आम्हाला आदर्श राम दिला. महाभारताने आम्हाला तत्वाकरता राजकारण शिकवलं. मला सांगा महाभारताची लढाई कोणामुळे झाली? महाभारताची लढाई कोणामुळे झाली? द्रौपदीमुळे. रामायणाची लढाई कोणामुळे झाली? सीतेमुळे. अल्लाउद्दीन खिलजी राजा रतनसिंह यांची लढाई कोणामुळे झाली? राणी पद्मावतीमुळे. म्हणजे आतापर्यंत जेवढे लढाया झाल्या सुंद उपसुंद नावाची कथा आहे ते देवी भागवतामध्ये, त्यांची लढाई कोणामुळे झाली? तिलोत्तमा नावाच्या अप्सरेमुळे. दोघी भावांनी पाहिली अप्सरा त्यांच्याकडे आली होती. भांडण झालं. महाभारताची लढाई माता द्रौपदीमुळे. भर सभेत विटंबना केल्या गेली, तिचा पदर खेचल्या गेला. ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो, स्त्रीचा अपमान, मांगल्याचा अपमान, पातिव्रत्याचा अपमान, रामायण वाचायचं कशाला, महाभारत सांगायचं कोणाला? दुःशासनानं द्रौपदीच्या पदराला हात घातला. 39,36,600 लोक मारल्या गेलेत. इतिहास गवाय. ज्या ज्या वेळेस स्त्रीचा अपमान झाला ते कुटुंबचे कुटुंब नेस्तनाबूत झाले. दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो कर देख, नहीं तो जिसने किया उसका जाके घर देख. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी नांदत नाही. तुम्ही किती लक्ष्मी पूजन करा, ज्याला आपल्या घरातल्या लक्ष्मीचा आदर करता येत नाही त्याच्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही. म्हणून आपल्या घरातल्या लक्ष्मीचा आदर करायला शिका, तिचा सन्मान करायला शिका. पण सन्मान करताना तुम्ही बी तोंडी तोंडी नका येत जाऊ. एक बाई महादेवात सोमवारी नवऱ्याला सांगे महादेवाच्या पिंडीवर नवऱ्याला म्हणे तांब्या भरून पाणी टाक. तो म्हणे मला वेळ नाही, त्याला कमी ऐकू यायचं. ती बाई म्हणे आयुष्यभर तर काय केलं म्हणे, मेल्यानं आता महादेवावर पाणी सुद्धा टाकत नाही म्हणे. जाय ना रे बैऱ्या. मला एक कळत नव्हतं, जिवंत महादेवाला बैऱ्या म्हणायची, मंदिरात पाणी टाकायला जायची. तुला खरंच महादेव पावेल का भावाने? तो का म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. द्रौपदीचे केस मोकळे होते. शिष्टाई करण्याकरता भगवान निघाले. द्रौपदीने कृष्णाला बोलवलं, म्हणली इकडे. कुठे निघाला? म्हणली शिष्टाई करायला. म्हणली शांतपणा करू नको, माझे केस मोकळे. काय तुला माहिती आहे? म्हणले तुझी प्रतिज्ञा आहे. म्हणले जोपर्यंत भीमसेन दुःशासनाचं छातडं फाडून त्याच्या रक्तानं माझ्या केसाचा आंबाडा घालत नाही तोपर्यंत मी केस बांधणार नाही. कुठे निघाला? मागे फिर. आणि म्हणले कृष्णा तुला शपथ या बहिणीची, जर तू हस्तिनापुरात शिष्टाईला गेला तर लढाई घेऊनच परत ये. का तर या देशाचा इतिहास आहे, ज्या ज्या वेळेस स्त्रियांच्या शिलाचा प्रश्न आला त्या त्या वेळेस लढाया होऊन त्या ठिकाणी रक्तपात झालेला आहे. द्रौपदीच्या केसांमुळे लढाया झाली. लढाई म्हणून डोक्याचे केस कापू नये असं शास्त्रवचने माय. महिलेनं डोक्याचे केस कापू नये असं शास्त्रवचन आहे. केशवपण म्हणतात त्याला, केशवपण.
भगवान बालाजीचा नवस असेल तर ते देवासाठी आहे, पण संसारामध्ये शृंगारासाठी डोक्याचे केस कापू नये असं धर्मशास्त्र सांगतं. द्रौपदीमुळे महाभारतात एवढ्या लोकांचा जीव त्या ठिकाणी गेला. महाभारताने आम्हाला तत्वाचं राजकारण शिकवलं. श्रीमद भगवद्गीता आणि नंतर श्रीमद भागवतानं आम्हाला कसं मरावं हे शिकवलं. कसं मरावं, मरणात जीवनाचा शेवट कसा व्हावा याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस आणि शेवटचा ग्रंथ आहे गाथा. संसारी जीवांचा माथा ठिकाणावर आणण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी 5व्या वेद गाथेची निर्मिती केलेली आहे. जे वेदात आहे ते शास्त्रात आहे, जे शास्त्रात ते पुराणात आहे, जे पुराणात ते महाभारतात, जे महाभारतात ते गीतेत आहे, जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहे, जे ज्ञानेश्वरीत आहे ते गाथ्यात आहे. आणि त्या गाथ्यामध्ये तुकोबारायांनी सगळ्या विषयांना स्पर्श केला. भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती या सगळ्या गोष्टी स्पर्श केला. ब्रह्मचर्य, ग्रस्ताश्रम, वानप्रस्थ, संन्यास चारी आश्रमाचं वर्णन केलं. स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण चारी देहांचं वर्णन, परापश्यंती, मध्यमा, वैखरी चारी वाण्यांचं वर्णन केलं. त्याच्यामध्ये सगळ्या ग्रंथांमध्ये असणाऱ्या शास्त्राचं, पुराणांचं वर्णन केलं. आणि त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय एका साधकानं विचारलं की तुकोबाराया दुर्जन कोणाला म्हणतात? तुकोबाराय सांगतात, जैसी विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्व. विंचवाच्या फक्त नांगीत विष असतं, सापाच्या टाळूला 2 दात त्याच्यात विष असतं, माशीच्या मस्तकामध्ये विष असतं. सापाचे दात पाडले की सापाला विष नाही, विंचवाची नांगी तोडली की विंचवाला विष नाही. विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे. पण जे दुर्जन लोक आहे त्यांच्या बोलण्यात, पाहण्यात, वागण्यात, सांगण्यात त्यांच्या सगळ्या देहामध्ये विष भरलेलं आहे. तैसा दुर्जन सर्वांगी. मग का हो तुकोबाराया, तुम्ही दुर्जन सांगितला की जैसी विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन विंचवाच्या नांगी सारखा असतो, बरोबर आहे, आलं लक्षात. मग सज्जन कसा असतो? अभंगाच्या पहिल्याच्या चंदनाचे हात पायही चंदन, 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 चंदनाचे हात पायही चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही न कवणे अंग. सज्जन चंदनासारखा असतो, चंदन झिजल्याशिवाय सुगंध देत नाही. सज्जन जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती. तुम्ही जोपर्यंत देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी तुमचा देह झिजत नाही
हा देह तुला वाहिला हे नको सांगणे तुला. हा देह समर्पित आहे देवाला. राहिले हरी तुम्हा समर्पित. जे उरलेलं आहे भगवंताला समर्पित करायचं आहे. जे राहिलंय ते भगवंताला समर्पित करत चालायचं आहे. हा देह तुमचा नाही, तुम्ही उसना आणलेला आहे. त्याच्यावर तुम्ही मालकी हक्क गाजवायला लागलेत. 7-5-3 दशकांचा ज्ञानोबराय म्हणतात तुमचा नाहीच तो. 7-5-3-12-3-15-10-25 सप्तधातूचा हा पुतळा ज्ञानोबराय म्हणतात तो तुम्ही उसना आणलेला आहे. देह हा पाताचा नीला उसेना. 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 शेकी जाचा चला देने आए देने आए. शेकी जाचा शब्द नाहीत महाराज, शब्द नाहीत. काय वाणू आता न पुरे ही वाणी बस मस्तक चरणी ठेवीत असे. इतक्या उंचावर गाणं इतकं सोपं नाही ना. आटपून जाईन डायरेक्ट. मेरी आवाज ही मेरी पहचान है. काय आवाज आहे महाराज. कैलास महाराज, संजय महाराज. नुसता आवाज ऐकला तरी ओळख आहे प्रत्येकाची. मित्रों मेरे प्यारे देशवासियों, ओळखच आहे ना ती. जियो भाई जियो, जैसा जीना वैसा जियो. भगवान ने सबसे खूबसूरत चीज बनाई थी इंसान. नीचे आके सब कीड़े बन गए. ज्याची त्याच्या आवाजाची एक ओळख आहे, एक ठेवण आहे. फार सुंदर. विठ्ठल, विठ्ठल. वा. देह हा पाचाचा आणीला उसना. देह पाचापासून उसना आणलेला आहे. देह तुमचा नाही. जायाचे शरीर जाईल कागा गोपीनाथ पावेची ना. जायाच जाया म्हणजे जाया बाया माहिती आहे तुम्हाला. जाया म्हणजे बायको. बायकोला काय म्हणतात? जाया, दारा, भार्या, बायको, अर्धांगिनी, प्राणेश्वरी. अजून काय म्हणतात? आता एक नवीन लेटेस्ट नाव आलंय, पिल्लू. गृहलक्ष्मी, दामिनी, गजगामिनी, मृगनयनी, व्यवहार चातुर्य, सुलक्षणी, सुमुखी हे नाव स्त्रियांचे.
45 नाव आहेत स्त्रियांना, 45. अजून एक येते काय, वाईफ, WIFE, विदाउट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. पत्नीची खरी किंमत दिवाळी भाऊबीजेला कळते महाराज. 2 दिवस बायको माहेरी जाऊ द्या, नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो. घराला घरपण तुमच्यामुळे आहेत. तुम्ही ग्रहलक्ष्मी आहात. आई जगदंबा मंदिरात बसलेली आहे, पण तुम्ही आमच्या प्रत्येकाच्या घरातली जगदंबा आहे. तुम्ही दुर्गा आहे, तुम्ही अंबा भवानी आहे. तुम्ही लहानपणापासून तुमचा आदर हिंदू संस्कृतीनं, हिंदू धर्मात जेवढा स्त्रियांचा आदर केला जातो तेवढा दुसरा कोणत्याच धर्मात नाही. सांगा तुम्ही कोणत्या धर्मात स्त्रीची पूजा होते? आम्ही 9 वर्षाची मुलगी असली तर तिच्या पाया पडतो, कुमारिका म्हणून भगवतीच्या स्वरूपात. लग्नाच्या वयात लक्ष्मी आहे, लग्नाच्या बोल्यावर महालक्ष्मी आहे, लग्न लागलं की त्या ठिकाणी सुलक्षणी आहे, लग्न लागून गेले की वैभवलक्ष्मी आहे, महासरस्वती आहे, पूजेला बसले की महागौरी आहे, आणि संतापाला की कालिंका भवानी बी. हे सगळे रूप तुमचेच आहेत ना, वेगळे थोडी रूप आहेत तुमचे. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा तुम्ही जन्माला घातले. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालणाऱ्या तुम्ही, प्रल्हादाला संस्कार घालणाऱ्या तुम्ही, ध्रुवाला वनवासात पाठवणाऱ्या तुम्ही, प्रभू रामचंद्राला राघव म्हणून हाक मारणाऱ्या तुम्ही, कृष्णाला अंगा खांद्यावरती खेळणारी देवकी तुम्ही, यशोदा तुम्ही. किती नाव आहेत तुमचे. तुमच्याशिवाय संसार नाही, देव सुद्धा अपूर्ण आहे मायबाप. राधा के बिना श्याम आधा, राधा के बिना श्याम आधा कहते राधिका, जन्म जन्म के भाग जगत एक राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगत एक राधा का नाम. राधा के बिना श्याम आधा, राधा के बिना श्याम आधा कहते राधिका, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. मग या मंदिरात बसलेल्या जगदंबेची सगळ्यांना अत्यावश्यक गरज आहे. कारण जगदंबा म्हणजे शक्तीचं रूप आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तेथे विवेका, ज्ञानोबराय सांगतात. शिवशक्तीचं स्वरूप आहे. माणूस अर्धनारी नटेश्वर आहे. माणूस अर्धनारी नटेश्वर आहे. ती पापणी, तो डोळा, तो अंगठा, ती करंगळी, तो पाय, ती पोटरी. आपल्या शरीरामध्ये अर्धनारी नटेश्वर जगदंबेचं स्वरूप तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. शक्तीला इंग्लिशमध्ये एनर्जी म्हणतात. एनर्जीचा एक सिद्धांत आहे. एनर्जी शिवाय, शक्तीशिवाय, ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, बळे विन शक्ती. ज्ञानोबराय सांगतात जीवनात बळ पाहिजे. बळ म्हणजे शक्ती, शक्ती म्हणजे एनर्जी, आणि एनर्जी म्हणजेच मंदिरात बसलेली माता दुर्गा भवानी. तुम्हाला मला सगळ्यांनी तिच्या एनर्जीची, तिच्या शक्तीची, तिच्या बळाची आणि तिच्या आशीर्वादाची गरज आहे. म्हणून घरामध्ये कुळदैवत, कुळाचार आणि कुलदैवत या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. आमच्या जीवनामध्ये भगवतीचं स्वरूप अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तिचा आदर एवढ्यासाठीच सांगितलेला आहे, आणि तो आमच्याकडून करता आला पाहिजे. अर्धनारी नटेश्वर आहे. भोशीशिवाय दाणे नाही, कळीशिवाय कोंडा नाही, बशीशिवाय कप नाही, मायेशिवाय ब्रह्म नाही, आणि स्त्रीशिवाय पुरुष नाही. स्त्रीशिवाय पुरुष नाही आहे. भोशीशिवाय दाणे नाही, कळीशिवाय कोंडा नाही, मायेशिवाय ब्रह्म नाही. मायेत ब्रह्म आहे पण ब्रह्म्यात माया नाही. म्हणून पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर वेगवेगळं आहे. रुक्मिणी माया आहे, योग माया आहे, भगवान परमात्मा ईश्वर आहे, म्हणून मंदिरं वेगवेगळे आहेत. आणि बशीशिवाय कप नाही. बशीत कप आहे का कपात बशी आहे? हे तुम्ही सांगितलं म्हणून बरं. बशीमध्ये कप आहे, कपात बशी नाही. आणि माता मावल्या इतक्या हुशार आहे, बशीचा कोपरा जरी तुटला तरी घरात ठेवत नाही, आणि कपाचा जर कान जरी तुटला तरी त्याला घराच्या बाहेर जाऊ देत नाही. असे बरेच कप आहे ज्यांचे कान तुटलेले आहेत.
गाव कीर्तनाला दिसलेच नाही नातू झोपत नाही. मग तू मेल्यावर तुझा नातू किती दिवस जागरण करणार आहे? बरेच लोक म्हणतात महाराज मी गेल्यावर नातूचं कसं होईल? त्याला म्हणा तू मर, तो तेल लावून चपात्या खाईल. आपल्या वाचून अडतच नाही. कोणत्या भ्रमात आहे तुम्ही? किस धुन में बैठा है बावरे किस्मत में मस्ताना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. किस धुन में बैठा है बावरे किस्मत में मस्ताना है. कोणत्या भ्रमात आहे तुम्ही? रामकृष्ण आले गेले त्याविन का जग ओसच पडले? रामकृष्ण आलं गेलं जग थांबलं नाही. 84 मध्ये इंदिरा गांधी गेली, लोकांना वाटलं जग चालणार नाही, जग चाललं ना. तेच चालला ना. इंदिराजी गेले, राजीवजी आले, राजीवजी गेले, चरण सिंग आले, चरण सिंग गेले, VP सिंग आले, VP सिंग गेले, देवेगौडा आले, देवेगौडा गेले, नरसिंहराव आले, नरसिंहराव गेले, अटलजी आले, अटलजी गेले, मनमोहन सिंग आले, मनमोहन सिंग गेले, मोदीजी आले. मोदीजी गेल्यावर तेच चालणारच आहे ना. मोदीजी गेले की पुढचा पंतप्रधान मी आहे. नाही नाही नाही, मला तर सदस्य व्हायची इच्छा नाही. कैलास बाबा ना, इथे बरं आहे आपलं दोघी टाईम. इथं लोक पाया पडून पैसे देतात महाराज, आदरानं पाया पडून. तिथे पाया पडावे लागतात लोकांना. आता लोक घाबरत नाही महाराज. आता लोक कोणालाच घाबरत नाही, अजिबात नाही. बाबा लोकांना तर घाबरत नाही तुम्ही, कोणीच कोणाला घाबरत नाही. सध्याचा काळ असा आहे, जो तो ज्याच्या त्याच्या परिणाम स्वयंभू झालेला आहे. त्याच्यामुळे भीती आज कोणालाच त्या ठिकाणी उरली. जग कुणासाठी थांबत नाही, तोसा प्रयत्नही तुम्ही करू नका. जोपर्यंत तुमचा हा देह चंदनासारखा झिजत नाही. धर्मवीर शंभूराजे या धर्मासाठी चंदनासारखे झिजले. पाय तोडले पण झुकले नाही, हात तोडले पण मागणी मागितली नाही, डोळे फोडले पण नजर झुकली नाही, जिव्हा कापली पण मागणी मागितली नाही. या रक्तातला त्या ठिकाणी तो स्वाभिमान आहे. 3.5 लाखाची फौज आहे. 3.5 लाखाच्या फौज मध्ये माझा सर्जा पकडला गेलेला आहे. हातापायात साखरदंड आहे. आणि संगमेश्वर तुळापूर आम्ही होतो. कैलास महाराज आम्ही त्या तुळापूरला कीर्तन होतं मरकडला. तुम्ही पण होते कृष्णा महाराज. आम्ही महाराजांच्या समाधीवरती गेलो होतो. त्यांची समाधी जिथे संगमेश्वरला भीमा इंद्रायणी त्या इंद्रायणीच्या काठावरती तिथे गेलो. नुसतं त्या जागेत जर गेलं तरी अंगावर काटे येतात महाराज. हातापायात बेड्या आहे बांधलेला आहे, साखरदंडाने जखडलेला आहे. आणि कवी कलश त्यांचं वर्णन एका वाक्यात करताय. माणसाचा देह चंदनासाठी झिजला की सुगंध 350 वर्ष दरवडत राहतो. ऐका, कवी कलश सांगतायत, राजे ज्या आलमगीरनं तुम्हाला कैद केलेलं आहे त्याच्याबद्दल बोलतोय. हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है. कवी कलश आलमगीरला उद्देशून म्हणताय, हाथी घोड़े तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, मगर जंजीरों में जकड़ा मेरा राजा अब भी सब पे भारी है. जोपर्यंत चंदनासारखा तुमचा देह झिजत नाही, चंदनाचे हात पाय ही चंदन. चंदन दुर्मिळ आहे, चंदन सुगंधी आहे, चंदन त्या ठिकाणी शीतल आहे. 50 लिटर दूध माफ करा तेल उकडू द्या. 50 लिटर तेल उकडत आहे आणि त्या तेलामध्ये ओरिजिनल मलयागीर चंदनाचे जर 2 थेंब टाकले तर 50 लिटर उकडतं तेल गार होतं. फक्त चंदन ओरिजिनल पाहिजे. ओरिजिनल चंदन आपल्याला ओळखता येत नाही. तुम्ही मला एक तारीख दिली होती, इथे कुठेतरी चंदनाची बाग आहे बघा. इथे कुठेतरी कीर्तनाला पाठवलं गेलो होतो, तुम्हीच तारीख दिली. चंदनाचा बाग आहे, त्या चंदनाच्या बागेतच कीर्तन होतं. ओरिजिनल चंदन आपल्याला ओळखता येत नाही. ओरिजिनल चंदन फक्त एकाच माणसाला ओळखता येत होतं, वीरप्पन. तोही गेला आता. ते एक त्याला ओळखता येतं, ते जे लाल चंदन आहे ते फक्त याला ओळखता येतं. दोघी गेलेत ते आता. मायबाप, चंदनासारखा देह झिजला पाहिजे. चंदनाचे हात पाय ही चंदन. पाय पाय तीर्थयात्रा घडो, देह संताद्वारी पळो. आणि हात देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आणि घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे तोडून घ्यायचे का? ये हात मुझे दे दे. हात द्यायचा याचा गुणधर्म, त्या हाताचा गुणधर्म आपल्या हाती अंगी यावा. चंदनाचे पाय हात ही चंदन, परिसा नाही हीन कवनी अंग. परीस
परिसाचा जर स्पर्श लोखंडाला झाला तर लोखंडाचं सोन्यात रूपांतर होतं. तसं सज्जनाचा स्पर्श जर तुमच्या माझ्या जीवनात झाला तर माणसाच्या जीवनाचं कोट कल्याण व्हायला वेळ लागत नाही. मग महाराज तुम्ही सांगितलं चंदन आणि परीस हे दोन अलौकिक दृष्टांत आहे. सज्जन कसा असतो अभंगाच्या दुसऱ्याच्या दीपनाई पाटी कोटी अंधकार दीपनाई पाटी कोटी अंधकार दीपनाई पाटी कोटी अंधकार दीपनाई पाटी कोटी अंधकार दीपनाही पाठी कोटी अंधकार दीपनाही पाठी कोटी अंधकार दीपनाही पाठी कोटी अंधकार दीपनाही पाठी कोटी अंधकार दीपनाई पाटी कोटी अंधकार दीपनाई पाटी कोटी अंधकार दीपनाई पाटी कोटी अंधकार दीपनाई पाटी कोटी अंधकार दीपनाही पाठी कोटी अंधकार दीपनाही पाठी कोटी अंधकार दीपनाही पाठी कोटी अंधकार दीपनाही पाठी कोटी अंधकार सर्वांगी साखरावची गोळे सर्वांगी साखरावची गोळे सर्वांगी साखरावची गोळे दीपनाई पाटी कोटी अंधकार 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 नाई पाटी कोटी अंधकार अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड दीपनाही पाठी कोटी अंधकार 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 दीपनाई पाटी कोटी अंधकार सर्वांगी साखर सर्वांगी साखरावची गोळे दीपनाही पाठी कोटी अंधकार
दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोळ दिव्याच्या पाठीपोटी अंधार नाहीये सर्वांगी साखर साखर सर्वांगाने गोळ असते मायबाप सज्जन चंदनासारखा परिसासारखा दिव्यासारखा आणि साखरीसारखा असतो असं तुकोबरायांना सांगायचं आहे विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार टाळी वाजवा भजन करा माय बाप विठोबा टाळी वाजवा विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई चंदनाच्या हातपायी ही चंदन परिसा नाही ही न कवणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेच ना मग तुकोबरायने असं का म्हटलं तुका म्हणे तैसा जैसा या चारी लोकांकडे चंदनाकडे अवगुण आहे परिसाकडे अवगुण आहे दिव्याकडे अवगुण आहे आणि साखरेकडे अवगुण आहे कोणते अवगुण आहे तेवढे अवगुण पाहू आणि पुढच्या 10 मिनिटात आपण थांबू विठ्ठल चंदन सुगंधी चंदन शीतल आहे चंदन दुर्मिळ आहे पण चंदनाच्या अंगी एक अवगुण आहे चंदनाने बोरी व्यापिले हा गुण आहे पण एक लाकूड एक झाड एक वृक्ष त्याच्या पोटात जरी उगवला तरी चंदन त्याला आपल्यासारखं बनवत नाही त्याचं नाव आहे बांबू बांबू चंदनाच्या पोटात उगवला तरी त्याला चंदनाचा गुणधर्म येत नाही मग त्या बांबूला राग आला आणि तो बांबू जगद्गुरु तुकोबारायांकडे गेला त्याने तुकोबारायांना सांगितलं तुकोबाराया तुम्ही असं लिहिलंय गाथ्यामध्ये तुका म्हणे गुण हा भंग बदलवून टाका म्हणले का नाही नाही म्हणले त्या चंदनानं सगळ्यांना आपल्यासारखं केलं पण मला डावललं तुकोबारायांनी सांगितलं अरे काही कारण असेल त्याला अरे कोई कारण होगा म्हणले काय कारण आहे डावललं त्याने मला डावलण्यामागचं कारण काय होतं तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं बांबू तुला गाठी रे भल्या माणसा बांबूला गाठी असतात ना मग बांबू म्हणला फक्त मलाच एकट्याला गाठी आहेत का बाकीच्यांना गाठी नाहीत का तुकोबराय म्हणतात तुझ्या गाठी दिसून येतात बाकीच्या आतल्या गाठीचे असतात माझा उद्धार कुठे तर म्हणले वारकऱ्यांच्या खांद्यावर पताका तुझा उद्धार होईल बांबूचा उद्धार झाला चंदनानं सगळ्यांना आपलं केलं पण बांबूला केलं नाही परी सोनं करतं पण लोखंडाचं तांब्या पितळाचं काय दीपा नाही पाठीपोटी दिव्याच्या पाठीपोटी अंधार नाही पण दिव्याखाली दिव्याला पंती लागते तेल लागतं वात लागतं माचीस लागते एवढ्या सगळ्या गोष्टी बरं एवढं सगळं असून जो आंधळा माणूस आहे त्याला का त्याचा काय फायदा
दिवा तुम्हाला मला प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे ना. दिवा हा दिवा कधी भडका धरीन त्याचा भरोसा नाही. दिव्यांच्या नादी लागू नका. आपल्या पंथ्याच बरे आहे. मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला तर माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला माणूस मरेपर्यंत रडतो. म्हणून नालायक पोऱ्याचा बाप होण्यापेक्षा सदाचारी मुलाचा बाप झालेला कधीही चांगलं. काय भाग्यवान असतील रणजित महाराजांचे मायबाप. धनवान पुत्र मत देना माई देना भाग्यवान. धनवान पुत्र मत देना माई देना भाग्यवान. क्योंकि भाग्यवान के अंगनों में लाखों खड़े धनवान. धनवान मुलगा जन्माला नका घालू, भाग्यवान घाला. कारण भाग्यवानाच्या अंगणामध्ये मोठे मोठे धनवान येऊन बसतात. हे सावकार आहेत, हे पत्रकार आहेत, हे साहेबांचे पीएनचे भाऊजी आहेत. ही सगळी श्रीमंत ज्ञानोबा तुकोबारायांचे लेकर आहे. आज फक्त या माणसाकडे पाहून या ठिकाणी. म्हणून मुलगा धनवान जन्माला नका घालू, मुलगा भाग्यवान जन्माला घाला. जननी आईसा पुत जने भक्त दाता या शूर. नाही तो बिचारी बांज भली न गवाय अपना नूर. एकच पाहिजे बजरंग बली सारखा. हे काय मागे उभे, जास्त नसले तरी चालतील. एक असला तरी लई झाला. गांधारीला पोरं किती, गांधारीला मुलं किती ऐकताय ना. गांधारीला मुलं किती 100 आणि कौरव किती. कौरव 101 होते. एक कमी पडतोय मी घरून भरू का तो. महाराज म्हणता गांधारीच्या पोटी शतमूर्ख 100 होते पण नालायक होते. अंजनीला एकच होता पण कसा होता. रामायणातून जर बजरंगबली बाजूला काढला तर रामायणात काहीच राहत नाही. पुरे एकचे पुत्र माय पोटी हरे स्मरता उद्धरे कुळकोटी. धन्यवंश जन्माला भगीरथ गंगा आणून पूर्वज केले मुक्त. 5 वर्षाचे ध्रुव बाळताने अढळपदी बैसविले बहुमाने. म्हणून मुलगा भाग्यवान पाहिजे. भाग्यवंताच्या अंगणामध्ये लाखो त्या ठिकाणी धनवान येऊन बसतात मायबाप. म्हणून महाराज म्हणतात की चंदन त्याच्या अंगी अवगुण आहे सगळ्यांना सोबत. परिसाच्या अंगी अवगुण हा की परी सगळ्यांना. दिवा दिव्याचा आंधळ्याला फायदा नाही. आणि शेवटचे साखर गोड आहे पण कोणाला, ज्याला डायबिटीस नाही त्याला. ज्याला डायबिटीस त्याला म्हणा तू चमचाभर साखर खाऊन पाय बरं, जमत नाही. सर्वांगी साखर संत आमचे साखरेसारखे, सज्जन साखरेसारखा सगळ्यांना गोळ असतो. राखावी बहुतांची अंतरे भाग्य येती तदनंतरे. सगळ्यांना दुखवून माणूस मोठा होत नाही. दुसऱ्याचे पाय तोडून आपली उंची कधीच वाढत नाही. आपली उंची स्वतः वाढवायची असते. दुसऱ्याचे पाय तोडून आपली उंची कधीच वाढत नाही मायबाप. महाराज म्हणतात तुका म्हणे तैसा सज्जना पाशोनी पाहता अवगुण मिळेचिना. दीपना ही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. हे 4ही दृष्टांत संतांना लागू पडतात. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना लागू पडतात. चंदनासारखा देह छत्रपतींनी झिजवला महाराष्ट्रासाठी. मराठी माणूस तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे त्या ठिकाणी छत्रपतींचं ब्रीद वाक्य होतं. वयाच्या 15 वर्षी हातात तलवार दिली. वयाच्या 29व्या वर्षी अफजल खान फाडला. कल्पना करा 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी जर अफजल खानाच्या भेटीत महाराजांचं काही बरं वाईट झालं असतं तर. महाराज घाबरले नाही, डळमळीत झाले नाही. छत्रपतींचा एक गुणधर्म आहे, महाराजांनी ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो माणूस कायमचा महाराजांचा झाला. तो मेला पण महाराजांना सोडून गेला नाही. हे वैशिष्ट्य छत्रपती शिवाजींचं आहे. चंदनासारखा महाराजांनी आपला देह या राष्ट्रासाठी, या मातीसाठी झिजवला. महाराज परिसासारखे होते. ज्याला छत्रपतींचा स्पर्श झाला त्याच्या जीवनाचं सोनं झालं. ते लोक मरायला तयार होते. हो, मरायला तयार होते. परिसासारखं जीवन महाराजांनी त्या ठिकाणी त्यांचं सोन्याचं करून टाकलं. महाराजांचं जीवन दीपस्तंभासारखं होतं. एक जाज्वल्य त्या ठिकाणी तेजोदीप दीपस्तंभ छत्रपती शिवराय. आणि महाराज साखर सारखेच गोड होते. महाराजांचं बोलणं फार गोड होतं. महाराजांचं सलगी करणे, महाराजांचं विचार, महाराजांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. आणि आम्ही त्या महाराष्ट्रात जन्माला आलो. या गोष्टीची आपल्याला जाण असली पाहिजे मायबाप.
संसारामध्ये धन्यता दिली ते वेगळे आहेत, परमार्थात धन्यता दिली ते वेगळे. धन्य मी माने आपुले संचित म्हणणारे वेगळे, धन्य झालो त्याचे आज संधी नाही तेही वेगळे. पराक्रमी थोर केले जर्जर बाजूने पाणी दृष्ट मुगला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा टंका भिडे गगना कीर्तीचा डंका मिळे गगनात जिरहाजी कीर्तीचा डंका मिळे गगनात जिरहाजी. महाराजांनी 12 बलुतेदार 18 अलुतेदार यांना सोबत घेतले. निश्चयाचा महावीर बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आई भवानीचा जगदंबेचं त्या ठिकाणी भक्त म्हणून महाराज गड किल्ल्यांचं या स्वराज्याचं रक्षण करतायत. कोणी कोळी आहे, कोणी साडी आहे, कोणी माडी आहे, कोणी लोहार आहे, कोणी कांबार आहे, कोणी हरिजन आहे. मावळ प्रांतातून सगळ्या जाती धर्माचे लोक बाहेर पडले. 12 बलुतेदार 18 अलुतेदार हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे. सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी गोवळे रंग सावळे अर्पिती प्राण शोभा खातर अर्पिती प्राण शोभा दाता अर्पिती प्राण शोभा दाता. 16 वर्षाचा होता 72 असा छत्रपती हलगारजी असा शिव छत्रपती हलगारजी असा हा छत्रपती अलगार जिरहाजी शिव छत्रपती अलगार जिरहाजी. सगळ्यांना सोबत घेतलं. सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे अर्पिती प्राण शोभा खातर 16 वर्षाचा होता 72 असा शिव छत्रपती हलगारजी असा शिव छत्रपती अलगार जिरहाजी. छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय.